नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। तर सुरुवात करूया राशीप्रमाणे। पहिली राशी मेष। जास्त वायफळ बोलणं ह्या आठवड्यामध्ये मेष राशीला घातक होऊ शकतं। असं वाटतं की माहिती नसताना काही जास्त माहिती तुम्ही कुणाला पसरवली, तुमच्याकडनं काही माहिती लिकेज झाल्या आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल, हँगमॅन बरोबरच आलेला आहे असं दाखवते की बलीचा बकरा तुम्ही बनणार आहे। म्हणजे या आठवड्यामध्ये तोंडावरती लगाम ठेवायची फार गरज आहे। माहिती असताना पण गप्प राहिला तर बरं होईल। ही एक सूचनाच आहे की या आठवड्यामध्ये थोडंसं मौन धारण करा। मौनमध्ये तुमचं काम होऊन जाणार आहे। कारण इथं असं दाखवते एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सहवासात किंवा संपर्कात जर तुम्हाला काही बोलता आलं नाही, जमलं नाही किंवा चुकीची माहिती दिली तर दंड निश्चित आहे आणि तुम्हाला मान सन्मान अपमान सगळं होऊ शकतं। त्यामुळे थोडंसं या आठवड्यामध्ये थोडंसं शांत राहा आणि हेल्थकडे फोकस द्या। परिवर्तनाची वेळ आहे, परिवर्तन करायची वेळ आहे स्वतःमध्ये, स्वभावामध्ये आणि कामामध्ये। जर इच्छा असेल तर करू शकता, नुकसान होणार नाहीये। एंजलचा मेसेज बघूया आपल्याला। एंजलचा मेसेज तुम्हाला सरस्वती माताचाच मेसेज आहे। असं दाखवते की तुम्हाला ज्ञानामध्ये भर पडेल, त्याच्यासाठी परिवर्तन करा। जे काय ज्ञान घेता त्याच्यासाठी आणखीन ज्ञान वाढवण्यासाठी परिवर्तन करा तर पॉझिटिव्ह राहणार। आणि एम नम हा मंत्राचा जप कंटिन्यू करा मनामध्ये, तर तुम्हाला ती कृपा तुमच्यावरती होणार आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला मॅजिशियन कार्ड आहे। म्हणजे स्वतःचा प्रभाव आणि वाणी, वर्तन आणि तुमचा प्रभाव बॉडीवरचा कुणावरती पाडायचा आहे। म्हणजे जे लोक बॉडी बनवलेली आहे, जिम, व्यायाम, कसरत करतात त्या लोकांचा प्रभाव पण एखाद्या ठिकाणी पडणार आहे आणि पाडायसाठी ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांचा तर पडणारच आहे। दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग ज्यांचे आता खूप चांगले झालेले आहे, कामामध्ये खूप गती आलेली आहे, स्वभाव बदलून झालेला आहे आणि आता बरं पण वाटायला लागलेलं आहे, त्यांच्यासाठी एक सूचना आलेली आहे की आता ओव्हरलोड तुम्ही काही स्ट्रेस घेऊ नका। कारण इथं असं दाखवते की झोप उडालेली आहे, ओव्हरलोड स्ट्रेस तुमचा चालू आहे। जे जसं आहे त्याच्या परिवर्तनचं सुख तुम्हाला अनुभूती होत आहे। या आठवड्यापासून थोडंसं तुमच्या विचारामध्ये आणखी पॉझिटिव्हनेस वाढवली तर नुकसान नाही आहे। घरामध्ये वादविवाद ज्यांचे थांबतच नाही आहे, प्रत्येक घराची ही घटना आहे। सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणाचा नाही कोणाचा कंटिन्यू वाद चालूच आहे। त्याच्यामध्ये लेडीजचं डोकं आता खूप तापलेलं दिसणार आहे। आठवडाभरामध्ये त्यांना थोडंसं सहकार्य होईल असं वागा। कारण वृषभ राशीच्या स्त्रियांना थोडंसं मानसिक त्रास जास्त होण्याचं, संकट होण्याचं दिसतंय। एंजल काय म्हणतात बघूया। जजमेंट चुकलं तर तुमचं काम पण चुकणार आहे आणि व्यक्ती चुकली तर तुमचं मार्ग पण चुकणार आहे। म्हणजे पार्टनर निवडताना आणि पार्टनरचं जजमेंट घेताना खूप काळजीपूर्वक घ्या तर नुकसान होणार नाहीये। मिथुन राशी। लवर्स काढणं सुरुवात आहे। असं दाखवते की काही ना काही असे एक प्रयोजन चालू आहे की ज्याच्यामधनं मांगलिक कार्य करायची इच्छा झालेली आहे। एकतर करिअर टॉप लेवलला जाण्याची शक्यता आहे, पार्टनर मिळण्याची शक्यता वाढलेली आहे आणि जर प्रेम प्रकरण चालू असेल तर ते पुढे सरकण्याची तयारी आहे। पॉझिटिव्ह असेल, व्यवस्थित असेल, कुंडली मॅच करून बघा, नंतर पुढे जावा। कारण काही वेळा असं होतं की जोडपे खूप पुढे निघून जातात आणि शेवटी आईवडील कुंडली मॅच करतात, मंगळदोष निघतो, लग्न होत नाही। पहिलाच तपासून मग प्रेम प्रकरण पुढे सरकवलं तर नुकसान नाही आहे। तिसरी गोष्ट, 6 ऑफ कप्स आहे। कर्ज देणं, कर्ज मंजूर करून आणणं आणि कर्जासाठी कुणाला पाया पडणं ह्या आठवड्यामध्ये करायची वेळ आहे।
पैसे थोडेसे कमीच पडणार आहे. जे आहे ते जसे आहे तसे थोडंसं तुम्हाला कर्ज घेणं गरजेचं राहील आणि जर तशी वेळ आली तर कुणाला तरी पाया पडावं लागेल असं कार्डमध्ये दाखवतं. पण काळजी करू नका, मदत मिळून जाईल. एंजल काय म्हणतात बघूया. हॅप्पी हाऊस म्हणतात आणि जजमेंट इज व्हेरी गुड जजमेंट. वा, म्हणजे तुमचं जजमेंट एकदम चांगल्या व्यक्तीबरोबर चांगलंच बसणार आहे आणि हॅप्पी हाऊस म्हणजे घरामध्ये सुख समाधानाची नांदी होताना दिसत आहे. मिथुन राशीला आठवडा चांगला चाललेला आहे. कर्क राशी. जलतत्वाची राशी, जलतत्वाचंच कार्ड आहे आणि असं दाखवते की इमोशन्सवरती खूप या आठवड्यामध्ये विचित्र वागणं होणार आहे. विचित्र त्याच्यासाठी कारण आपल्या भावना कोणीतरी दुखवू शकतं. आपण कुणाचा भावनाला समजू नाही शकलं तर तो दुखू शकतं आणि वर्ल्ड कार्ड बरोबर आहे. मिस अँड मॅच माइंडमध्ये काय चालू शकतं. असं जर तुम्हाला जाणवत असेल प्रखरशानं तर थोडंसं संयम ठेवा आणि हॅवी लोड तुम्हाला जर होत असेल कामाचा, व्यापाराचा किंवा काही माणसांचा, लेबर्स लोकांचा, तर त्यांच्यापासून थोडंसं शांतता घेण्याची वेळ आलेली आहे. थोडे दिवस त्यांच्याबरोबर वादविवाद करू नका, बोलू नका. त्यांना जे करायचं ते करू द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं गेम खेळू शकता. मुलांसाठी सूचना आहे बघा. कार्डमध्ये मुलांना आणि स्त्रियांना दोघांनाही थोडंसं पाण्यापासून लांब राहायचं आहे. पाणीचा धोका दाखवत आहे या आठवड्यामध्ये. म्हणजे तसे कुठलेही प्रयोजन करू नका की ज्याच्यामध्ये पाण्याची दुर्घटना होणार. मुलांना घेऊन कुठंही लांबच्या ठिकाणी पोहायला, पाणी दाखवायला या आठवड्यात जाऊ नका प्लीज. एंजलचा मेसेज बघूया. मॅजिकल वुमनचं कार्ड आहे. असं दाखवते की एखादी देवी चमत्कारिक रूपा तुमच्या घरामध्ये प्रवेश करून किंवा तुमचे जे काही जप तप नियम चालू आहे त्याच्यामधनं एखादा सक्सेस तुम्हाला मिळणार आणि तुमच्या घरामध्ये आता अचानकच सुखाची अनुभूती होणार. असे काही ना काही वातावरण घडणार आहे. तर तुम्ही देवपूजा या आठवड्यामध्ये जास्त केली, व्यवस्थित केली, श्रद्धेनं केली, स्वच्छपणानं केली तर चालेल. सिंह राशी. टावर काढणं सुरुवात व्हायला नको असते कधी पण राशी रिडिंगमध्ये, पण टावर काढणं सुरुवात आहे. म्हणजे डोकं तापलेलं आहे, जसं वातावरण तापलेलं आहे. दोन्हीकडनं आहे. बाहेर जसं गरम आहे तसं आतनं पण गरम आहे आणि विचाराची शून्यता झालेली आहे. म्हणजे जे विचार केलेले, जसे विचार मांडलेले त्याच्या विपरीत घटना दिसायला लागलेल्या आहेत. स्वप्न बघितलेले विस्कटताना दिसत आहे. कारण इथे असं दाखवते की पैसा पुरेसा झाला नाही आहे आणि तोपर्यंत खर्च आलेला आहे. हे बघा, 6 ऑफ कॉइन्स, पैतृक संपत्ती, वडिलोपार्जित इस्टेट, भाऊ बहीणमध्ये जगा संपत्तीसाठी वादविवाद टोकाची भूमिका या आठवड्यामध्ये घेऊ शकतो. तुमच्या राशीला तसं जर आलेलं असेल आणि तुमच्या घरामध्ये ती वस्तुस्थिती असेल, आपल्याकडनं शांतता ठेवा, कॉम्प्रोमाइजचा नेचर ठेवा. कारण हक्क सगळ्यांचा जिथे लागतो तिथे द्यायलाच लागतो. ह्या जन्मी घेतला तर मागच्या 10 जन्मापर्यंत तुम्हाला द्यायला लागतो. देवीचा मेसेज बघूया. स्पेस ठेवा म्हणा लागली आहे देवी की तुम्ही जे काय काम करता आणि जसं काय काम करता त्याच्यामध्ये क्लिअर विजन आणि स्पेस पाहिजे, अंतर पाहिजे, थोडं शांतता पाहिजे आणि डिस्टन्स पाहिजे. मग कुणाबद्दल विचार करता तर त्याच्या विचारामध्ये जे तुम्हाला निगेटिव्ह वाटते स्पेस द्या, तिथं ब्रोक करा त्या विचाराला आणि विचार करा की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे. थोडंसं तुम्हाला विचार परिवर्तन आणि स्पेस दिला तर तुम्हाला नुकसान होणार नाही आहे. कॅन्डलची वरती तुम्ही काही उपाय केले तर तुम्हाला या आठवड्यात खूप फरक पडेल. कन्या राशी.
कन्या राशीला मात्र खुशीचं कार्ड आलेलं आहे, जस्टिस कार्ड आहे आणि असं वाटतंय की मनासारखी काही 2-3 घटना घडलेल्या आहे. पैसे मिळणे, जागेचा व्यवहार होणे, काही लोकांना टोकन मनी मिळणे आणि प्रॉपर्टी कमिशन बेसवर जे काम करतात त्यांचा व्यवहार एक एवढ्या टोकापर्यंत आलेला आहे की एक 15 ते 20 दिवसामध्ये असं वाटतं की टोकन मिळेलच. मिळणार आहे. थोडं धैर्य धरा, पेपर वर्क क्लिअर करा, त्याच्यानंतर काम होताना दिसत आहे. दुसरी गोष्ट, स्त्रियांना आठवड्यामध्ये थोडंसं हेल्थवरती नाराजगी दिसत आहे. असं दाखवते की खूप दमल्यासारखं होणार आहे. पाणीचं बॉडीमध्ये प्रमाण कमी वाटत आहे. थोडंसं पाणीचा वरती थोडासा मारा करा. काही ज्युसीस, लिक्विड, सी विटॅमिन जास्त घ्या तर तुम्हाला नुकसान होणार नाही आहे. अन्यथा हेल्थ थोडी नादुरुस्त या आठवड्यात जाणवणार आहे. एंजल काय म्हणतात बघूया. इमोशन्सवरती पण कंट्रोल करायला सांगितलेलं आहे आणि तुमचे विचार लोकांपर्यंत कसे पोचवायचे त्याचं ठोस वाणीमध्ये तुम्ही रूपांतर करा. म्हणजे कसं बोलायचं, कुठला वाक्य वापरायचं आणि कुठल्या प्रकारे मांडायचं हे जर तुम्ही बरोबर अरेंज केलं तर तुमच्या विचाराला आणि मताला आणि तुमच्या कामाला प्राधान्य मिळताना दिसत आहे. तुला राशी. एस ऑफ स्वॉर्ड्स, 10 ऑफ कप्स आणि 10 ऑफ कॉईन आहे. म्हणजे कॉईनचे कार्ड 2 आहे आणि रिलेशनशिपमधलं कार्ड आहे. असं दाखवतं की जिथे जिथे रिलेशन तुम्ही घट्ट करायला गेला तिथेच रिलेशन बिघडलेलं दिसत आहे. एखाद वेळा तलवारीचं बोलणं तुमच्याकडनं झालं असेल, समोरच्यानी समजलं उलटं असेल तर त्याच्या निराशाजनक तुम्हाला प्रतिक्रिया आलेली आहे. आणि असं दाखवते की पैशाचा वर्ण जर वादविवाद फॅमिलीमध्ये होत आहे किंवा जावाजावामध्ये, नणंद भावजेमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणाचं दिरा भावाचं काही होत आहे तर तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन बोलायचं नाही आहे. त्यांना बघू द्या. इथे असं दाखवतं की तुमचा एखादा शब्द चुकीचा पडला आणि ते जर मिक्स मॅच नाही झालं तर ते लोक तुमच्याबरोबर संबंध चक्क विच्छेदन करणार आहे. आणि खूप घरामध्ये हे झालेलं आहे. चांगलं करायसाठी कोण गेलं आणि त्याचंच बरोबर सगळ्यांनी वाईट केलेलं आहे. आणि हे जगाचा नियम आहे, जो मदत करतो त्यालाच लाथ वरतात. खूप लोकांना अनुभव आहे हा. दुसरी गोष्ट, पैसे गुंतवणुकीचं कार्ड आलेलं आहे. छोटा बिझनेस सुरू करायचा असेल, 1,00,000, 2,00,000, 25,000, 50,000 एवढ्यापर्यंत जर तुमचं बजेट असेल तर तुम्हाला एखादी संधी मिळेल आणि त्याचं सोनं करून पुढचा प्रवाह चालू करू शकता. म्हणजे पैशाची प्रवाहाची स्थिती चांगली होईल. एंजलचा मेसेज बघूया. तुम्हाला असं वाटते की मला माहिती आहे की मला काय करायचं आहे आणि मला कुणाबरोबर कसं वागायचं आहे. तर जर हे माहीत असेल आणि तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन मिळाली असेल तर तसं वागलं तर आठवड्यात हरकत नाही आहे. परंतु तुमच्याकडनं आर्ग्युमेंट कुणाच्या होणार नाही हे कार्ड म्हणते की तुम्ही लक्षात ठेवा. वृश्चिक राशी. जजमेंट कार्ड आहे आणि 10 ऑफ वँड्स कार्ड आहे, लवर्स कार्ड आहे. प्लस असं दाखवते की वडिलोपार्जित काम, एखादी कंपनीमध्ये जागा बदली, समजा पप्पाच्या ठिकाणी मुलाला घ्यायचं असेल, भरती करायची असेल तर तसा काही परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला असेल आणि ते काम होत नसेल तर या आठवड्यामध्ये त्या कामाला गती मिळणार आहे. म्हणजे एकाची जागा दुसऱ्याला वारसा हक्कानं द्यायची असेल तर ते काम महत्त्वाचं होणार आहे, जे सरकारी आहे. स्त्रियांना हेवी लोड या आठवड्यामध्ये दाखवत आहे, मुलांना हेवी लोड दाखवत आहे. घराचं वातावरण आणि हेल्थची, प्रकृतीची काळजी खूप घ्यायची आहे. शांतपणानं थोडंसं घराला शांत आणि बॉडीला शांत ठेवलं तर चालेल. इथे असं दाखवते की काही लोकांच्या घरामध्ये चक्क वास्तू खरेदी अर्जंटमध्ये होणार आहे. अर्जंट म्हणजे विचार न करता तुम्हाला घ्यावंच लागणार आहे अशी बिकट परिस्थिती येणार आहे. तर त्यावेळी थोडंसं वास्तूचं नॉलेज ठेवून थोडंसं परीक्षण करून जर तुम्ही घेतलं तर पुढचा प्रवाह चांगला येईल तुम्हाला आणि नुकसान होणार नाही. एंजल काय म्हणते बघूया.
स्ट्रेंथ वाढवायचं कार्ड आहे. स्ट्रेंथ या आठवड्यामध्ये वाढवलं तर नुकसान होणार नाही आहे, परंतु असं दिलेलं आहे की स्ट्रेंथ वाढवताना तुमचं माइंडवरती कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. मला सगळं माहीत आहे, मला सगळं येते, मी खूप कॉन्फिडंट आहे, मीच म्हणेन ते पूर्वदेशा, असं नको. जे वस्तू सत्यस्थिती आहे ते मांडताना थोडंसं व्यवस्थित मांडणं. धनुराशी. धनुराशीला निगेटिव्ह काढणं सुरुवात आहे, म्हणजे असं दाखवते की काही ना काही वेळ जी आपली आता नातेवाईकाबरोबर चांगली झालेली आणि नातेवाईकाबरोबर आपलं मन मिळावं आणि थोडंसं संयममध्ये सगळं काम आलेलं आणि रिलेशनशिप डेव्हलपमेंटला गेलेले पुन्हा कुठं तरी जजमेंट चुकलेलं आहे. असं वाटते की कोणीतरी मध्यस्थानी काही केलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटते की आमच्या घरावरती असं काही केलेलं आहे की ज्याच्यामुळे आमचं सगळं जुळत येते आणि परत विस्कटतं. हे बरेचसे लोकांचं म्हणणं आहे. ह्यासाठी कारण वास्तू असतो. वास्तूमध्ये काही अशा वस्तू असतात की ज्यांचं अरेंजमेंट बिघडलं, तुम्ही प्रॉपर जागेला त्याचं प्लेसमेंट नाही केलं तर अशा घटना होतात की रिलेशन एकदम चांगलं होतं आणि ब्रेकअप होतं. मग साखरपुडा तुटणे, लग्न तुटणे, ह्या सगळ्या गोष्टीला वास्तू 80% जबाबदार असतो. दिशा आणि दशा दोन्ही बदलताना आपल्याला थोडंसं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. या आठवड्यामध्ये तशा घटना घडतील. प्रवास सुखकर होणार नाही. प्रवास करायची मनाई आहे. जर गरजेचं राहील तरच करा, अन्यथा प्रवास या आठवड्यात करू नका. एंजलचा मेसेज पण बघितला आपण. रात्रीचा प्रवास अजिबात करायचा नाहीये आणि तुम्हाला असं दाखवते की क्रिएटिव्हिटी ज्या लोकांच्या मध्ये आहे तर त्या लोकांनी स्वतःचं क्रिएटिव्हिटी बाहेर आणण्याची गरज आहे. मग मुला मुली, यंग लोक आहे, सायंटिस्ट लोक आहे, रिसर्च करत आहे, त्या लोकांना सूचना आहे की तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटीला आता मार्केटमध्ये आणा. मकर राशी. त्रासाचा आठवडा सुरुवात दाखवतो. असं दाखवते की लोकांचं बंधन तोडायचं आहे, जबाबदारी तोडायची आहे आणि आता मला इथे राहायचं नाही. जिथे जे काय तुमचं काम चालू आहे त्याच्या विपरीत दिशेला अट्रॅक्शन झालेलं आहे. पण ते हर्मिट कार्ड आलेलं आहे. हर्मिट कार्ड असंच दाखवते की योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती आयुष्यात असेल तरच तसं करा, अन्यथा तुम्हाला लोभ आणि प्रलोभनमध्ये नुकसान आहे. गुंतवणूक तुमची जिथे झाली आहे तिथे असं वाटते की आपण 200 रुपये गुंतवले आणि आता 10 रुपये 20 रुपये पण आपल्याला मिळत नाही. आता काय करायचं? वेट करायचं. साहजिक आहे, तुम्हाला पेशन्स ठेवावंच लागणार आहे त्या वस्तुस्थितीला पॉझिटिव्ह करण्यासाठी. तर वेट केलं तर नुकसान नाही, स्ट्रेस केलं तर नुकसान आहे. म्हणजे ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्यांनी आता काही पर्याय नाही आहे, थोडं थांबा. एंजल काय म्हणते बघूया. मिरॅकल हॅपनिंग म्हणजे कसं आहे, काही वस्तुस्थितीमध्ये असे मिरॅकल घरामध्ये होणार आहे की तुम्हाला कळणार पण नाही की आपल्या घरामध्ये वस्तू कशी घडली. काही रेमेडी, काही उपाय, काही मंत्र, काही यंत्र असे विशिष्ट वेळी काम करतात जे तुमच्या घरामध्ये असतात, पण तुमचं लक्ष नसतं, पूजापाठ व्यवस्थित करत नसता म्हणून फळ देत नसतं. पण इथं मिरेकलचं कार्ड आहे. काही ना काही मिरेकल तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहे. कुंभ राशी. एकतर कार्डमध्ये जस्टिस कार्ड आलंय, तराजूचं कार्ड आलंय. असं दाखवते की मेहनतीचं फळ चांगलं मिळायसाठी अजून थोडी मेहनत वाढवा. कर्म प्रधान व्यक्ती तुम्ही आहे, कष्टाला घाबरत नाही. परंतु आता असं वाटतं की कुठंतरी आमच्या कामाची झीज व्हावी, कुणीतरी दखल घ्यावी, आम्हाला 4 पैसे अजून मिळावे, तर अजून थोडी मेहनत वाढवा. वेळ पण चांगली आलेली आहे, नो डाऊट तुम्हाला व्यवस्थितच होणार आहे, परंतु थोडं संयमानं बघा. दुसरी गोष्ट, पेज ऑफ कॉइन्स.
पेज ऑफ कॉईन्सचं म्हणणं असंच असते की एखादी पैशाची गुंतवणूक, एखाद्या नव्या पैशाची इन्व्हेस्टमेंट किंवा कोणाच्याकडनं पैसे येणे असेल तर जर बोलला तर तिथनं पैसा वसुली पण होऊ शकतो. या आठवड्यामध्ये थोडंसं भर पैशाकडेच राहील. तुम्हाला पैशाची जोडणी करत 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 पुढे जायचं आहे. आठवडा आहे, काढून टाका. एंजलचा मेसेज बघूया. होमली म्हणजे कसं आहे की घरामध्ये जशा ज्या ज्या गरजा आहे त्या तुम्ही भागवण्यासाठी एकदम प्रेमळ, नम्र आणि कृपाळू व्हा. होमली म्हणजे कसं, तुमच्या घरावरती, कुटुंबावरती प्रेम करणारे व्हा. या आठवड्यामध्ये कुटुंबावरती प्रेम, त्यांच्या गरजा, आवडीनिवडी जर व्यवस्थित सांभाळल्या तर कुटुंबामध्ये प्रेमाची वृद्धी होणार म्हणजे होणार. मीन राशी. फूल काढणं सुरुवात आहे. 9 ऑफ कॉईन्स आहे आणि असं दाखवते की आपल्या घराच्या वरती आणि अवतीभोवती असे लोक फिरायला लागलेले आहेत की ज्याचा जजमेंट आणि अंदाज तुम्हाला येतच नाही आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला फूल बनवून निघून जातात, तुमच्याकडनं काम करून घेऊन जातात, पैसे पण लुबाडून घेऊन जातात, पण तुम्हाला कळत नाही. पण एक प्रामाणिक व्यक्ती, घरातली बायको किंवा बहीण किंवा आई कायम स्वरूपी तुम्हाला टोकत असते की असं वागू नको, करू नको. त्याच वेळी तुम्ही चुका करता. जर असा काही घटना तुमच्या घरात असेल आणि एखादी स्त्री किंवा आपली पत्नी तुम्हाला रोकत असेल की एखादं काम करू नका, तर खरंच ते करू नका. आणि हे सत्य आहे की जेव्हा घरचे 10 व्यक्ती नकार देतात एका गोष्टीला आणि जिद्दीनं जर ती गोष्ट केली तर ती नेगेटिव्हच होते. कारण ब्लेसिंग्स कुणाचा नसतो, नेगेटिव्ह अप्रोच थ्रो केलेला असतो की ती वस्तू बंद पडते. एखादा नवीन काम घरामध्ये चालू करायचं असेल, सगळ्यांची मर्जी, पॉझिटिव्ह अप्रोच आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले तर काम होणार आहे. मुलांच्या शिक्षणाची प्रगतीची चिंता खूप चाललेली आहे, पण ही चिंता थोड्याच दिवसासाठी आहे. थोड्या दिवसानंतर परत काही ना काही तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. एंजलचा मेसेज बघूया. इमोशनल कंट्रोल करायचे आलेले आहे की तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करायचा या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामधनं नाराजगी कोणाला होणार नाही ह्याची काळजी घ्या. मग हे काम स्त्रियांना सहज जमते, कारण बिचारा दिवसभर इमोशनल कंट्रोलच करत असतात, ह्याला खुश कर आणि त्याला खुश कर. आता आपण बघूया वाढदिवसाची माहिती. त्यांच्या वाढदिवस आहे या आठवड्यामध्ये, त्याचं इयरली प्रिडिक्शन संक्षिप्तमध्ये काय येते ते बघूया. हॅपी बर्थडे. परिवर्तनाची वेळ आहे आणि परिवर्तन स्वभावामध्ये आणि कामामध्ये होणार म्हणजे होणार आहे. कॉन्फिडेंटली सांगते तुम्हाला, जे काम करतात त्याच्यात बदल होणार आहे. जे डिग्री घेतात त्याच्या व्यतिरिक्त काही काम, एज्युकेशन घ्यावं लागणार आहे. आणि जिथे तुमचा पैसा, घरदार आहे त्याच्यातनं थोडे लोकांना मुवमेंट आलेलं आहे. कर्ज भागवण्यासाठी पण तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार आहे आणि त्याची सोय नसेल तर घरावरती पण कर्ज येणार आहे. वर्षभरामध्ये या घटनेला समोर जायचं आहे. पैशाची जोडणी करून ठेवा, कारण पहिला परिवर्तनचा काळ आलेला आहे. काही लोकांच्या घरामध्ये अचानक मोठा बदल, मोठी खुशीचा माहोल आणि तुम्हाला असं वाटेल की हे सगळं घडलं कसं. एखाद्याचा पुण्यकर्म उदयला येतो आणि गुरु शुभ स्थानामध्ये जर आला असेल आणि त्याच्या दृष्टीमुळे जर त्या वातावरणामध्ये बदल झाला आणि पॉझिटिव्ह तुम्हाला काय मिळालं तर त्या व्यक्तीच्या ब्लेसिंग्समुळे आणि आशीर्वादामुळे होतं. लॉटरी लागणे, बक्षीस मिळणे, आपलं नेम अँड फेम वाढणे, राजकीय पद प्रतिष्ठा वाढणे, ह्या सगळ्या गोष्टीला समोर जायचं आहे वर्षभरामध्ये. तर त्याच्यासाठी मानसिक तयारी चांगली ठेवा, आध्यात्मिक तयारी पण चांगली ठेवा. आणि देव उपासना आणि हेल्थसाठी तुम्हाला दोघांसाठी गणेश चालीसा, गणेशाचे 12 नाव तुम्हाला रोज वाचायचे आणि त्याच्यानंतर बाहेर पडा. आणि व्हायरसपासून सावधानतेचा इशारा आहे की वर्षभरामध्ये तुम्हाला होणार नाही, त्याची खूप काळजी घ्या. जे काही नियम आहे सरकाराकडनं ते खूप पालन करा आणि हे सगळे नियम सगळ्यांना लागू होतात. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये आपण आज सांगत आहोत की पिरामिड्स, एवढे पिरामिड्स माझ्याकडे पण आहे. तर पिरामिड्सचा उपयोग कसा होतो, का होतो, कसे करावे आणि का ठेवावे, आणि ठेवावे किंवा नाही ठेवावे. मग प्लास्टिकचे चालतात का, धातूचे चालतात का, मेटलचे चालतात का, क्रिस्टलचे चालतात, सगळ्यांना हा क्वेश्चन मार्क आहे. सिंपल लँग्वेजमध्ये सांगते, प्लास्टिकचे पिरामिडमध्ये एनर्जी कमी असते,
ती एनर्जी मेड नसते, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकमधनं ते बनलेलं असते आणि ते शनीची वस्तू आहे. जरी त्या पिरामिडचा तुम्ही वापर केला आणि त्याच्यामध्ये एखादी विष घालून ठेवली तर ते तुम्हाला उशिरा फुलफिल होणार. कारण पिरामिडचा जो शेप आहे त्या शेपमध्येच एनर्जी आहे, ती एनर्जी तर मिळणार, पण शनीचं तत्व वापरल्यामुळं ते तुम्हाला उशिरा मिळणार. म्हणजे थोडंसं आमचा तो विरोध आहे की प्लास्टिकचे पिरामिड जरा कमी वापरले तर चालेल. आता कुणाच्या वरती बोट नाही, कुठल्याही सायन्सला आपण हे करत नाही आहे, परंतु शनीचं वस्तूचा वापर घरामध्ये जास्त झाला तर कामामध्ये दिरंगाई येते, हे फिक्स आहे. मेटलचे पिरामिड्स असतात त्या काही विशिष्ट दिशेला, कॉपरचा आहे, झिंकचा आहे, हे जे काही पिरामिड्स असतात ते वास्तूमध्ये काही ना काही रेमेडीसाठी आपण वापरतो. तर ती रेमेडी करण्यासाठी तोच धातू आणि तोच पिरामिड लागतो, मग त्यावेळी ते वापरणं गरजेचं राहतं. क्रिस्टलचे पिरामिड हे राहिले सगळे. क्रिस्टलच्या पिरामिडमध्ये एक विशिष्ट एनर्जी असते. आता तुम्ही बघू शकता की हा ब्लॅक टर्मोलिन आहे. ब्लॅक टर्मोलिन हा स्टोन नॅचरली ब्लॅक आहे, ह्याला काही कलर करता येत नाही किंवा हा बनवता येत नाही. रॉक फॉर्ममध्ये असतात, दगडच्या स्वरूपातनं. त्याला मशीनमधनं आपण पिरामिडच्या शेपमध्ये बनवलं आणि त्याचं ते एनर्जी तसंच्या तशी राहते. किती तुकडे करा, ब्लॅक टर्मोलिनची एनर्जी तुटणार नाही. असे पिरामिड जे क्रिस्टल्सचे आहे ते तुम्ही घरासाठी वापरा. एखादी विश पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या क्रिस्टलचा खाली चिठ्ठी ठेवा, तर ते काम पूर्ण होतं. मग आता आपल्या विशिष्ट उपाययोजनासाठी काही असे वैज्ञानिक आहे, रिसर्च केलेले आहे, काही मोठे मोठे बिग ॲस्ट्रॉलॉजर्स आहे ज्यांनी संशोधन केलेलं आहे की काही तत्व एकत्र केले तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. मग ते पिरामिडच्या स्वरूपातनं त्याच्यामध्ये गोमती चक्र, श्रीयंत्र, काही वस्तू, हे सगळं जर आतमध्ये घालून एखादं पिरामिड बनवलं आणि जर आपल्या घरामध्ये ठेवलं, त्याच्या खाली आपली एखादी विश ठेवली, पूर्ण होते म्हणजे होते. मग त्याची दिशा तुमच्या प्रॉब्लेमचा हिशोबानं ठेवायची असते की कुठला प्रॉब्लेम आहे, पिरामिड कुठं ठेवायचा आणि विश कशी लिहायची आणि कुठल्या कलरनं लिहायची, हे विचारूनच करायला लागते. कारण प्रत्येक वेळी लाल आणि प्रत्येक वेळी काळं पेन पण चालत नाही. हे थोडंसं जजमेंट घेऊनच करायला लागते. परंतु जर वापरायचे असेल पिरामिड तर तुम्ही क्रिस्टल्सचे वापरू शका आणि मेटलचे वापरू शकता. वास्तूमध्ये जेव्हा आपण भूमीमध्ये काही पिरामिड्स घालतो त्यावेळी आपल्याला आपण क्रिस्टलचे पिरामिड नाही वापरत, त्यामध्ये मेटलच वापरतो. आणखीन तुम्हाला वास्तूची, पिरामिड्सची काय माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. आपल्या घरामध्ये कुठल्या दिशेला कुठली विश पूर्ण करायसाठी कुठलं पिरामिड वापरायचं हे पण तुम्ही मला विचारू शकता. तर प्रतीक्षा करा केतनासाठी कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार. आपल्याला कार्यक्रम कसा वाटतोय कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवला तर बरं होईल. धन्यवाद.